हॅलो एव्हरीवन, कसं आहात सर्वजण? आर्टिस्टिक स्टिचेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टेलरिंग कोर्स डे 21मध्ये आज आपण पिको फॉलची जी मशीन असते तिची सर्व सेटिंग, तिची माहिती पाहणार आहोत. त्याच्यावरती मी तुम्हाला एका साडीला प्रॉपर पिको करून दाखवणार आहे. त्याचा फॉल कसा अटॅच करायचा आणि त्याची हातशिलाई कशी करायची याची पूर्ण डिटेल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. व्हिडिओमध्ये सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते की जी पिकोची बेसिक मशीनचं स्ट्रक्चर असतं ते कसं आहे. आता माझ्याकडे जी मशीन आहे ती 2 in 1 आहे. त्याच्यामध्ये शिलाई पण होते आणि पिको पण होतो. तर आपण त्याचा धागा कसा जोडायचा ते पाहून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा प्रत्येक मशीनीचे 3 साचे असतात. 2 होल असतात जे वरच्या बाजूला वर्क करतात आणि एक व्हील असतो. तर आपल्याला काय करायचं की अगोदर पहिला जो साचा आहे त्यामधून आपल्याला व्हीलमधून धागा फिरवून घ्यायचा आहे आणि दुसरे जे सर्कल असतात ज्याच्यामधून आपल्याला धागा पास करायचा आहे तर ते खालीवर होत असतात. त्यामुळे तो 3rd नंबरला येतो. सेटिंग करत असताना उलटसुलट करू नका. तर आपल्याला त्या 3rd पॉईंटमधून तो धागा पास करायचा आहे. त्यानंतर मशीनीच्या खालच्या बाजूला धागा सुईपाशी जाण्यासाठी तो इकडे इकडे जाऊ नये म्हणून एक छोटासा साचा असतो. तो सर्कलमध्ये असू शकतो, कर्वमध्ये असू शकतो किंवा मशीनचं जसं मॉडेल असतं त्यानुसार शेप चेंज होतात. तर त्यामधून पास करायचा आणि सुईमधून प्रॉपरली आपल्याला तो धागा काढून घ्यायचा आहे. तर पिकोची जी मशीन असते तिचा धागा आपला समोरून जाऊन मागच्या बाजूने जातो. तसा जर शिलाईची मशीन असेल तर लेफ्ट टू राईट अशा पद्धतीने तो धागा पास होतो. तर इथे आपल्याला फ्रंट टू बॅक अशा पद्धतीने तो पास होणार आहे. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते की आपल्याला कशा पद्धतीने धागा पास करायचा. सुरुवातीला जे नवीन असतात त्यांच्याकडून सुई आडवी लागते तर त्यावेळेस ती सुई तुटून जाते. त्यामुळे काळजी घ्या की फ्रंट टू बॅक साईडला आपली सुई असली पाहिजे पिकोच्या मशीनला. ही नोवेलची मशीन आहे पिको फॉलची. खालच्या बाजूला जो आपली बॉबिन लागते केस बॉबिन तर ती सुद्धा राईट टू लेफ्ट अशा पद्धतीने आहे. तर मी इथे तुम्हाला डेमोसाठी साडी घेतलेली आहे. मी तिचा फॉलही आहे. तर आपल्याला बेसिकली मी या साडीची घडी जे समोरच ओपन करते साडी. अगोदर मी ह्याला काही केलेलं नाही आहे. अगोदर आपण आपला पीस बाजूला काढून घेऊयात. प्रत्येक वेळेस फॉल लावत असताना ह्या गोष्टीची काळजी घ्यायची की अगोदर साडीचा पीस बाजूला करायचा आहे आणि जर कधी कधी साडीची लेंथ कमी वाटली तर अगोदर चेक करून घ्यायचं आणि मगच पीस कट करायचं. अदरवाईज जर साडीचा पीस अगोदरही कट केलेला असेल आणि आपण जर बाय मिस्टेकली पुन्हा एकदा कट केला तर तिथे साडी कमी पडू शकते. त्यामुळे अगोदर क्रॉस चेक करून घ्यायचं आणि मगच आपल्याला कट करायचं आहे आणि फॉल लावण्यासाठी घ्यायचं आहे. आपण आता फॉल लावण्यासाठी सुरू करूयात. तर फॉल लावत असताना जी आपली ओपन साईड आहे तर त्या बाजूला तुम्ही समोर पाहू शकता की मी एकदम लाईटली सुरुवातीला क्रॉस सर्कल करून घेतलेला आहे कापडाचा आणि तो त्यामधून पास करत आहे. माझ्याकडे ॲक्च्युली फॉल लावत असतानाचा साचा आहे. जर कोणाकडे साचा नसेल तर प्रॉपरली एकदम लाईटली स्मूथली आपल्याला सर्कल करायचा आहे आणि तो मशीनीमधून पास करायचा आहे. अशा पद्धतीने छानसे आपला पिको लावून होत आहे. पिको लावत असताना काळजी घ्यायची की कपड्याचा जो मशीनमधून पास होतोय तर तो इक्वली गेला पाहिजे. कमी जास्त जर झाला तर फिनिशिंग खराब येते. फायनल लुक तुम्ही पाहू शकता. एकदम छान पद्धतीने आपला पिको करून झालेला आहे. आता आपल्याला फॉल अटॅच करायचा आहे. तर फॉल लावत असताना काळजी घ्या की 10 इंच जो आपला लास्ट पॉईंट असतो त्यापासून 10 इंच आतमध्ये मार्क करून घ्या आणि तिथपासून आपल्याला फॉल अटॅच करायचा आहे. छान अशी पिकोची टीप टाकून घ्यायची. ती टाकत असताना या ठिकाणी आपल्याला काळजी घ्यायची आहे की एकदम टच टू टच आपला फॉल आणि साडी एकदम सेम टू सेम चालले पाहिजे एकमेकांसोबत. मागे पुढे झालं तरी पण ते खूप खराब दिसतं. जर इक्वली चाललं तर फिनिशिंगही छान येते आणि प्रॉपरली अटॅचही होऊन जातात. आणि याची सेटिंग करत असताना काळजी घ्या की मॅक्झिमम 4पर्यंतची सेटिंग असेल, मिनिमम 2.5पर्यंतची असेल. यापेक्षा खाली गेल्यावरती खूप वेळही जातो आणि खूप नाजूक अशी येते. त्यामुळं 3.5, 2.5, 3, 3.5 आणि 4 अशा सेटिंगमध्येच आपल्याला पिकोची जी शिलाईची जी टीप आहे तर त्याची सेटिंग ठेवायची आहे. खूप जास्त ठेवली तर कधी कधी आपण जर स्पीडमध्ये मशीन चालवली तर ती सुई तुटू पण शकते. त्यामुळे काळजी घ्यायची आहे. आता आपण याला हात शिलाई करून घेऊ.
हात शिलाईवरती मी सुरुवातीलाही एक व्हिडिओ बनवलेला आहे प्रॉपरली, तर आजही आपण पाहतोय पुन्हा एकदा। या ठिकाणी मी पिकोच्या मशीनला हायलाईट केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे आपल्याला पिको आणि फॉल ॲड करत असताना हात शिलाई कशी करायची हे प्रॉपरली दाखवणार आहे। डबल धागा घ्यायचा आपल्याला। सुई घेताना सुई लहान साईजची घ्यायची, खूप मोठी घ्यायची नाही आहे। आणि ज्यावेळेस आपण टाके देतो तर ते टाके देत असताना आपलं जे साडी आहे आणि आपला जो फॉल आहे तो एक समान राहिला पाहिजे। सुरुवातीला एक फक्त छोटीशी गाठण देऊन घ्यायची आहे। सुळसुळीत कपडा असला तर जो मला आत्ता प्रॉब्लेम जाणवतोय तोच तुम्हालाही जाणवू शकतो। प्रत्येक साडीनुसार तुम्हाला त्याला वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागेल। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रायटिंग पॅड जरी यूज केला हाताखाली तरी चालेल। आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण टाके देतोय तर त्यावेळेस आपली जी सुई आहे ती फॉलमधून पास झाल्याच्या नंतर साडीच्या खालचे 2 ते 3 धागे टच करून लगेच वरती उचलून घ्यायची, जेणेकरून बाहेरच्या बाजूने पाहताना आपल्याला काहीही जाणवत नाही की ते हात शिलाई केली नाही केली, आणि आतल्या बाजूने पाहिलं असता प्रॉपरली आपला फॉल अटॅच झालेला असतो। धाग्यांमधलं जे अंतर आहे तर ते सुद्धा व्यवस्थित बॅलन्स करायचं आहे। खूप कमी घ्यायचं, खूप जास्त घ्यायचं असं नाही करायचं आहे। धाग्यांमधलं अंतर ज्यावेळेस आपण धागा अटॅच करू त्यावेळेस आपण पाहू शकतो की जे अर्ध्या इंच आहे त्यापेक्षा पण कमी प्रत्येक टाक्यामधलं अंतर आलं पाहिजे। त्यापेक्षा खूप कमी घ्यायचं नाही, खूप जास्तही घ्यायचं नाही। आणि पूर्ण स्टार्ट टू एंडपर्यंत आपल्याला जे फॉल आहे आणि जे साडी आहे म्हणजे जे आपलं मेन फॅब्रिक असणार आहे तर त्याला आपल्याला प्रॉपरली स्टेबल ठेवायचं आहे। आणि फॉलचा धागा ज्यावेळेस आपण ओढतो तर त्यावेळेस तो थोडासा लूज सोडायचा, खूप घट्ट ओढून नाही घ्यायचा। बिकॉज ऑफ जर ताण पडला तर बाहेरच्या बाजूने फिनिशिंगला खूप खराब दिसते साडी, बाहेरून घोळ येतो, तर हे होऊ नये याच्यासाठी आपल्याला स्टार्ट टू एंड पूर्ण धागा थोडासा लाईटली लूज सोडायचा आहे आणि आपल्याला टाके कंप्लीट करून घ्यायचे। तुमच्यासोबत पुढे जाऊन अशाच खूप साऱ्या मी टिप्स शेअर करणार आहे। आपली या ठिकाणी फॉल ॲड करून झालेला आहे, हात शिलाई देखील करून झालेली आहे। तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन कशी वाटली नक्कीच सांगा। अजूनही जर तुम्हाला काही बारकावे जाणून घ्यायचे असतील, मशीनच्या सेटिंग्स असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्कीच करा, पुढचा व्हिडिओ त्यावरती बनवेल। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल।